तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये. मस्त गावाकडची सकाळ झाली, फ्रेश वातावरण आणि आता जस्ट खाली गेलो का लगेचच आम्ही मंदिरामध्ये चाललो आहे. तर आज आम्ही स्पेशली आरेवाडीमधल्या बिरोबाच्या मंदिरामध्ये चाललो आहे. तर कधीतरी आम्ही जातो त्या मंदिरामध्ये सुद्धा. तर प्रसिद्ध मंदिर आहे आणि त्या ठिकाणी नेहमीच गर्दी असते. म्हणजे खरं तर देव नवसाला पावतो तिथला असं म्हणतात. म्हणजे बरीच लांबून लोकंसुद्धा तिथे येतात. आणि आरेवाडीमधलं बिरोबाचं मंदिर एक प्रसिद्ध स्थान आहे. तिथे गेल्यानंतर मस्त वाटतं खरं. आणि आता आपण मंदिरामध्ये पोचल्यानंतर तिथला जो परिसर आहे तो पण तुम्हाला दाखवते. यात्रेच्या वेळेस तिथं प्रचंड गर्दी असते आणि रस्त्याने जाताना बघा इथं भरपूर ऊनसुद्धा आहे. आणि आता वेकेशन आहे त्यामुळे ऊन असणारच. जे मेमध्ये काढलेला हा व्हिडिओ आहे. आणि रस्त्याने जाताना खरं भारी वाटतं. कागदी फुलं आहेत आणि मस्त वाटतं खरं. गावी आल्यानंतर प्रवास करायला पण भारी वाटतं. असं मोकळं वातावरण आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती तुम्हाला केरळाचे टूरचे व्हिडिओ प्लस आम्ही ज्यावेळेस गावी येतो त्यावेळेस गावचे ब्लॉगसुद्धा बघायला भेटतील. तर हे बघा आम्ही मंदिराच्या समोरच पोहोचलो आहे आणि हेच आहे ते बिरोबाचं मंदिर. तर बाहेरचा व्ह्यू असा आहे. आता जस्ट आम्ही एंट्रीज करणार आहे. इथं मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे आणि कळससुद्धा बघू शकता तुम्ही. मस्त दर्शन झालं आणि आता आम्ही रिटर्न घरी चाललो आहे. तर जाता जाता म्हटलं भूक लागली ना, इथं काहीतरी खाऊन जावं. तर इथंच आम्ही थांबलो आहे. तर मस्त वडापाव वगैरे दिसत होता. तर इथं आम्ही वडापाव पण घेतला, नंतर मिसळ पण घेतली आणि पुरी भाजी पण घेतली. तर मस्त पोट भरून म्हटलं खाऊन पुढची जर्नी करावी. कारण अजून एका ठिकाणी आम्हाला जायचं होतं, बट त्या ठिकाणचा काही मी व्हिडिओ काढलेला नाही. तर गावी आल्यानंतरच असं पावभाजी किंवा वडापाव आम्हाला खायला भेटतो. इकडं केरळामध्ये असं काही भेटत नाही. म्हणजे बरेचसे आपले स्नॅक्सचे आयटम इकडं भेटत नाहीत. तर केरळामध्ये वेगळ्या पद्धतीचं जेवण असतं, महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीचं जेवण असतं. पण आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जातो त्यावेळेस आम्हाला जे आवडतं ते भरपूर म्हणजे खाऊन घेतो मनसोक्तपणे. तर आता जाता जाता म्हटलं ऊसाचा रस प्यावा, कारण की उन्हाळा असला आहे, ऊन पण भरपूर आहे आणि ऊसाचा रस माझा फेवरेट आहे. दिवसभर मला दिला तरी पण मी पिऊ शकते. तर आता पतीजींना माहीत होतं ऊसाचा रस आवडतो, त्यामुळे आम्ही इथं थांबलो आणि रस वगैरे पिऊन नंतर पुढची जर्नी करणार आहे. तर तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती तुम्हाला केरळाचे टूरचे व्हिडिओज बघायला भेटतील. प्लस ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्रामध्ये जातो त्यावेळेस महाराष्ट्राचे ब्लॉगसुद्धा बघायला भेटतील.
तर वेकेशनमध्ये ज्यावेळेस आम्ही गावी येतो त्यावेळेस भरपूर ऊन असतं, पण ऊन आहे म्हणून काही म्हणजे बाहेर जायचंच नाही असं नाही. पण बाहेर गेल्यानंतरसुद्धा असं वाटतं की कधी एकदा असं घरी जातो, एवढं प्रचंड ऊन असतं. आणि इथं आम्ही उसाचा रस घेतलेला आहे, थंडगार उसाचा रस, आणि तो पण कडक उन्हामध्ये प्यायला त्याची वेगळीच मजा आहे. आणि इथं केरलामध्ये कधीतरी उसाचा रस भेटतो, म्हणजे तामिळनाडूवरून बरेचसे आलपीच्या रोडला वगैरे असतात माणसं, नाहीतर असा कोचीला वगैरे जाताना भेटत नाही. आलपीकडच्या भागामध्ये जाताना भेटतो उसाचा रस कधीतरीच, नेहमी भेटत नाही. आणि इथं महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर बघील तिकडे उसाचा रसच आपल्याला बघायला भेटतो रस्त्याने सगळीकडे. असं रसाची गाडी असतात ना, त्यामुळे भारी कुठेही पिऊ शकतो. आणि आता फ्रूट्स वगैरे घेतली. मी म्हटलेलं तुम्हाला एका ठिकाणी आम्ही जाणार आहे, बट तिथला मी व्हिडिओ काढलेला नाही. तर आता फ्रूट्स घेऊन आम्ही जस्ट जाणारच आहे आणि नंतर घरी जाणार आहे. तर घरी जातानाचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवते. इथं आल्यानंतर गावी टाईम कसा जातो कळतच नाही. एवढा केरलामधून जाताना आम्ही भरपूर प्लॅन करतो, असं करायचं तसं करायचं, इकडे जायचं तिकडे जायचं, कोणकोणती कामे पेंडिंग राहिलेत ते पण करायची. बट काय होतं की टाईम लगेच जातो, त्यामुळे बरीचशी प्लॅन केलेली कामं राहून जातात. तसं पाहिलं तर आम्ही येत असतो नेहमी महाराष्ट्रामध्ये, म्हणजे आमच्या आटपाडीमध्ये, त्यामुळे काही हरकत नाही. तर इथं बघा फायनली आम्ही आमच्या अपार्टमेंटमध्ये पोचलो आहे आणि आता जस्ट घरामध्ये चाललो आहे. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.